नमस्कार मित्रांनो, मी अमोल कोलगे आणि आपल्या कोकणवारी या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा आणि आजचा गुढीपाडव्यानिमित्त हा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे. याआधी आपला एक व्हिडिओ झाला आहे, सकाळीच उद्घाटन सोहळ्याला गेलो होतो आणि आत्ता आपण चालू एका कार्यक्रमाला या गुढीपाडव्याच्या निमित्त देतो. आणि गुढीपाडवा म्हटलं ना की कोकणात एक वेगळीच मजा असते. गुढीसाठी काठी आणली जाते, त्यानंतर ती काठी धुवून स्वच्छ करून उभी केली जाते, त्यावरती रेशमी वस्त्र नेसवून ती गुढी उभारली जाते. अशी संपूर्ण ही मजा असते कोकणात. आणि याच गुढीपाडव्याच्या निमित्ताने ना आज आमच्या गावात इकडे कुणबी समाज हितवर्धक मंडळ यांच्या वतीनं दरवर्षी गुढीपाडव्याला कार्यक्रम असतो, कुणबी स्नेह मेळाव्याचा. तर आता मी चालू आहे त्या कार्यक्रमाला. इकडे कार्यक्रम आहेत आणि इथे आपला बंधुराज अमर आहे आणि ओजस हे चालेत रत्नागिरीत. तर मित्र, रत्नागिरीत का चाललेत? कारण मी काही दिवसांपूर्वी स्टेटस टाकला होता की काही दिवसात एक सरप्राईज असणार आहे आपल्यासाठी. ते सरप्राईज काय असणार आहे ते मी संध्याकाळी ते आल्यावरती तुम्हाला दाखवीन. तर ते चाललेत रत्नागिरीत आणि आपण जाऊया आता कार्यक्रमाला. आणि तिकडचा कार्यक्रम कसा आहे आणि त्या कार्यक्रमात काय मजा आहे हे सगळं तुम्हाला आजच्या या व्हिडिओचं दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत. आता आपण पोचलो आहे बाजारपेठेमध्ये, तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी हे बघा, इकडे मंडप आहे आणि इकडे असणार आहे कुणबी समाजाचा गुढीपाडवा कुणबी स्नेह मेळावा. आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवतो, हे बघा इथेच नव्याने एक शॉप ओपन होतं आहे. आपला मित्र आहे ओमकार बाने, याचे हे शॉप असणार आहे. म्हणजे इलेक्ट्रिक सर्व वस्तू असणार आहे. त्याचबरोबर ती शुभकार्यासाठी लागणारे तुम्हाला पत्रावळ्या म्हणा, ग्लासं लागतील, जे काय लागतं डिस्पोजेबल असं सामान साहित्य या दुकानात तुम्हाला नक्कीच मिळू शकतं. तर ओमकार बाणे याचा मी तुम्हाला नंबर देणं डिस्क्रिप्शनला. कधी तुमच्या शुभकार्याला काही वस्तू लागल्या तर मालगुणच्या या बाजारपेठेमध्ये येऊन तुमच्या या दुकानातून तुम्ही वस्तू घेऊ शकता. आणि तिकडे आपला कार्यक्रम सुरू आहे. तर आता आपण जाऊया मंडपामध्ये, तिकडे कशा प्रकारची तयारी चालली तेही पाहूया. आता आपण पोहोचलोय बाजारपेठेमध्ये. या ठिकाणी आपला मालगुणमधील कुणबी समाज हितवर्धक मंडळ यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त कुणबी स्नेह मेळावा हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि तोच कार्यक्रम या ठिकाणी असणार आहे. आता इकडे संपूर्ण तयारी चालली आहे. सर्व मंडळाचे कार्यकर्ते त्याचबरोबर बंधू भगिनी सर्व या ठिकाणी जमलेले आहेत आणि थोड्या वेळानंतर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तर एकंदरीत हा कार्यक्रम कसा असणार आहे हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून शेअर करा. Kita mulai. Ada
नमस्कार. आता आपण आलो आहोत गणपतीपुळ्यात. तुम्ही पाहताय गणपतीपुळ्याचं मंदिर आहे. तर आज गुढीपाडव्यानिमित्त आमच्या गावात कुणबी समाजाचा कार्यक्रम होता आणि मी त्या कार्यक्रमाला गेलो होतो आणि तुम्हाला बोललो होतो की अमर आणि ओजस दोघं रत्नागिरीत गेलेत. आपल्यासाठी सरप्राईज असणार आहे. आणि मी पण काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपला स्टेटस ठेवला होता की थोड्याच दिवसात ती आपल्यासोबत असेल आणि आपण तिच्या बरोबर असेल. तर मित्रांनो, ती दुसरी तिसरी कोण नाही तर तुम्हाला सर्वांना एप्रिल फूल असणार आहे. तर हे बघा, इकडे आपली नवीन मेंबर येते, आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन होते, ॲक्टिवा 6G. तर अमर आणि ओजस आणि स्वस्तिक तिघंजण ही गाडी आणायला रत्नागिरीत गेले होते आणि आता ते गाडी घेऊन गणपतीपुळ्यात आलेले आहेत. इथे आता या गाडीचा आम्ही अभिषेक करणार आहे. नंतर मग ती गाडी घेऊन आम्ही घरी जाणार आहे. तर आपल्या परिवारामध्ये एक नवीन सदस्य आजपासून या ठिकाणी जॉईंट होतो आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. का तो पण नारळ पुराण फल प्राप्त्यर्थम श्रीयंत्र वाहन देवता प्रीत्यर्थम यथा ज्ञानम यथाशक्ती पूजन अहम करिष्ये. सर्व कार्येषु सर्वदा गंधाढ्यवरं विलेपनं चंदनं प्रति या बटन सदास्तंडुला शुभ्रापुराजी रामयानी समस्या परमेश्वर सर्वोपचार समर्पयामि. इधर था ओजी. नमस्कार मित्रांनो, आज गुढीपाडवा मराठी माणसाचा सण आणि हा सण संपन्न झालेला आणि याच गुढीपाडव्याच्या निमित्तानं गावामध्ये कुणबी समाज, कुणबी बांधव जे आहेत त्यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. आणि तो कार्यक्रम जो आहे तो दुपार सत्रामध्ये असतो, कारण सकाळ सत्रामध्ये प्रत्येकाला गुढी उभारायची असते. तर दुपार सत्रामध्ये त्या ठिकाणी नववर्ष स्वागत होतं. त्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर आत्ता रात्रीच्या सत्रामध्ये मनोरंजनाचा असा काहीतरी कार्यक्रम ठेवण्यात येतो.
तर यावर्षी मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून पालखी नृत्य सोहळा, हा पालखी नृत्य सोहळा कशा प्रकारे असणार आहे, त्याच्यामध्ये काय मजा असणार आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याचबरोबर आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या घरात एक नवीन मेंबरसुद्धा आलेला आहे. नवीन गाडी आपण चाललो आहे पालखी नृत्य सोहळा बघायला. मी पण बघणार आहे आणि तुम्हाला. मित्रांनो नमस्कार. आता या ठिकाणी पालखी नृत्याला सुरुवात होते. इकडे 2 पालखी आहेत आणि सर्व मंडळी इथे आता पालखी नाचवणार आहे. खूप मजा असणार आहे. इकडे सर्व एक्सायटेड लोक आहेत. इकडे सुद्धा भरपूर मंडळी जमलेली आहेत. तर पाहूया आपण पालखी नृत्याचा हा कार्यक्रम कसा आहे.
ठिकाणी आताच पालखी नृत्याचा सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे आणि सुंदररित्या सर्वांनी पालखी नाचवलेली आहे. तर मित्रांनो, आमचा हा गुढीपाडव्याचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ना हे मला नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, त्यानंतर शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा कोकणवारी, आमच्या कोकणातली मजा सारी. धन्यवाद.